36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. दगडाच्या देवाला नैवेद्य दाखवण्यापेक्षा भुकेलेल्या भाकरी द्या, हाच खरा धर्म आहे, असं क्रांतिकारी विचार मांडणारे संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी बोदवड दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात अखंड उत्साहात साजरी करण्यात आली. बोदवड वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांच्या संकल्पनेतून यावेळी पिठलं भाकरी या पारंपरिक प्रसादाचं वाटप करण्यात आलंय. मनाच्या स्वच्छतेसह परिसरातील स्वच्छता राखणे हीच महाराजांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं प्रतिपादन ॲडव्होकेट पाटील यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात केलंय. गाडगे महाराजांच्या 10 प्रमुख शिकवणींवर सखोल चिंतन करण्यात आलं. यामध्ये समतेची पंगत, वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकारांनी एकत्रित घेतलाय पिठलं भाकरीचा आस्वाद. तर प्रबोधनात्मक मांडणीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन आणि शिक्षणाचं महत्त्व यावर ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी मार्गदर्शन केलंय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ॲडव्होकेट अर्जुन पाटील म्हणाले की संत गाडगे महाराज हे केवळ संत नव्हते, तर ते एक चालतं फिरतं विद्यापीठ होतं. आजच्या न्यायालयीन प्रक्रियेतही अनेक वादांचे मूळ हे अज्ञात आणि व्यसनाधीनतेत असतं. महाराजांनी आयुष्यभर कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील घाण साफ केली. कर्ज काढून सण साजरे करू नका किंवा तीर्थयात्रा करू नका, त्यापेक्षा मुलांच्या शिक्षणावर खर्च करा, ही त्यांची शिकवण आजही तितकीच प्रेरणादायी आहे. वकिलांनी देखील सामाजिक बांधिलकी जपत न्यायालयामध्ये येणाऱ्या शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असं आवाहन त्यांनी केलंय. महाराजांची दशसूत्री आणि जीवनमूल्य यावी ॲडव्होकेट पाटील यांनी महाराजांच्या 10 शिकवणींचा प्रामुख्यानं उल्लेख केलाय. भुकेलेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, उघड्या नागड्यांना वस्त्र द्या, गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत करा, बेघरांना आश्रय द्या, अंधपंगूंना औषधोपचार करा, मुक्या प्राण्यांना अभय द्या, बेकारांना रोजगार द्या, व्यसनांपासून दूर राहा, कष्टाची भाकरी खा. या सोहळ्याप्रसंगी बोदवड वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट किशोर महाजन, ज्येष्ठ विधिज्ञ KS इंगळे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट धनराज प्रजापती, ॲडव्होकेट अमोल पाटील, ॲडव्होकेट सुनील जाधव, ॲडव्होकेट समीर पिंजारी, VP शर्मा, विजय मंगळकर, NA लढे, ॲडव्होकेट CK पाटील, ॲडव्होकेट शरद दोदाणी, ॲडव्होकेट मिलन अग्रवाल, गोपाल व्यास, रोशन पाटील उपस्थित होते. तसेच न्यायालयीन प्रशासनाच्या वतीनं अधीक्षक वैभव तरटे, प्रशांत कुमार बेदरकर, श्रीराम भट, SS खेडेकर, SK बेलदार, शिपाई राजू धुंडाळे, YO वंजारी यांच्यासह सर्व न्यायालयीन कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते. प्रसादाचं वाटप आणि कृतज्ञता कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे गाडगे महाराजांच्या साधेपणाचे प्रतीक असलेले पिठलं आणि बाजरीची भाकरी. या प्रसादाचा लाभ न्यायालयीन सर्वच स्तरातील लोकांनी घेतलाय. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट किशोर महाजन यांनी केलंय. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बोदवड न्यायालयातील कर्मचारी वर्ग, वकील आणि पक्षकार यांनी अथक परिश्रम घेतलाय. अध्यक्ष बोदवड वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन पाटील आणि बोदवड वकील संघाचे उपाध्यक्ष इंगळे साहेब आज गाडगे महाराज यांच्या 69व्या पुण्यतिथीनिमित्त आज या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे. गाडगे महाराज यांनी अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि स्वच्छतेविषयी भरपूर जनजागृती केली आहे. त्यांनी सांगितलेले म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी त्यांनी जो स्वच्छतेचा जो उपक्रम राबवला तोच उपक्रम मोदी सरकार आता करत आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य होतं की त्या शतकानुशतक त्यावेळेले सर्वसामान्य असलेले व्यक्ती ज्यांना की स्वच्छतेचं याचं किती महत्त्व आहे, अंधश्रद्धेबाबत त्यांनी जे जनजागृती अभियान जे केलं अतिशय अप्रतिम दर्जाचं होतं. महाराष्ट्रातल्या संपूर्ण जगामध्ये त्यांनी अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे. ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांना विनंती करतो त्यांनी आज येथे उपस्थित असणाऱ्या माझे सर्व वकील बांधव, पत्रकार मित्र, पक्षकार बांधव, मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेल्या भगिनी, आपण सर्वांना या गाडगे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त सालाबादप्रमाणे दरवर्षी सर्व आमचे भारतीय सर्व सन्माननीय ॲडव्होकेट इंगळे साहेब हे दरवर्षी जेव्हापासून या बोलपूर्ण कोर्ट निर्माण झालेला आहे 2019 पासून हा उपक्रम अखंडपणे राबवित आहे. आणि आज याही वर्षी त्यांच्या माध्यमातून बाबांचा प्रसाद म्हणून, संत गाडगे बाबांचा प्रसाद म्हणून भाकरी आणि पिठलं हा जो प्रसादाच्या स्वरूपात म्हणजे हे सर्वसामान्यांकरता मुकेल्याला अन्न अशा जो त्यांचा जो पायंडा होता
किंवा कोंबडा वगैरे कापू नका, देवाला नवस फेडू नका, निवड दगाला म्हणजे आणि कर्ज काढून तीर्थयात्रा करू नका, असा जो संदेश आहे तो देण्याचा दादांचा प्रयत्न असतो. दरवर्षी या पद्धतीने ते आपलं कार्य करत असतात. तर या सर्व कार्यकर्ता आणि संत गाडगेबाबांचा आदर्श घेऊन चालणारे आमचे इंगळे साहेब यांच्याकरता मी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या हातून हा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा केला असतो. दरवर्षी या कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे. तर मी पुन्हा या कार्यक्रमाच्या आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गाडगेबाबा. न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.